नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 2 फेब्रुवारी आपण महत्वाचे प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे, लक्षात ठेवा. आज तारीख आहे 2 फेब्रुवारी आणि मित्रहो, आपण पाहतोय आजचे महत्वाचे प्रश्न 20. ठीक आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत जा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा असू शकतो. ठीक आहे. कालचा प्रश्न होता, नासाच्या महिला अंतराळवीरामध्ये सर्वाधिक स्पेस वॉक करणाऱ्या अंतराळवीर कोण आहे? तर उत्तर होतं सुनीता विल्यम्स, हे त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर 3 होतं. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न, 2026च्या प्रजासत्ताक दिन संचलनात राज्याच्या श्रेणीत प्रथम क्रमांक कोणत्या राज्याच्या चित्ररथाने पटकावला? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या 2026च्या प्रजासत्ताक दिन संचलनात रिपब्लिक डे परेड 2026 महाराष्ट्र राज्याच्या गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या विषयावरील चित्ररथाने राज्याच्या श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या निकालानुसार मुख्य विजेते प्रमुख खालीलपैकी. ठीक आहे. निकाल बघूया आपण. प्रथम क्रमांक महाराष्ट्र गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या विषयासाठी. द्वितीय क्रमांक जम्मू आणि काश्मीर हस्तकला लोकनृत्याचे प्रदर्शन. तृतीय क्रमांक केरळ वॉटर मेट्रो 100% डिजिटल साक्षरता या विषयासाठी. इतर महत्वाचे पुरस्कार, संरक्षण चित्ररथ मंत्रालय श्रेणी सांस्कृतिक मंत्रालय वंदे मातरम या संकल्पनेसाठी. आणि सर्वोत्कृष्ट संचलन तुकडी भारतीय नौदल, लक्षात ठेवा. ठीक आहे, इंडियन नेव्ही. दुसरा प्रश्न, भारताने नॉन फॅमिली पोस्टिंग कोणत्या देशासाठी लागू केली आहे? नॉन फॅमिली पोस्टिंग, लक्षात ठेवा. तर उत्तर जर पाहायला गेलं, बांगलादेश देशासाठी ती लागू करण्यात आलेली आहे. वाढत्या सुरक्षा चिंतेमुळे भारत सरकारने बांगलादेशमधील भारतीय राजकीय कर्मचाऱ्यांसाठी नॉन फॅमिली पोस्टिंग जाहीर केली. केवळ खबरदारीचा उपाय असून राजकीय कामकाजावर परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ठीक आहे. गल्फूट 2026 मध्ये भारताला कोणता दर्जा देण्यात आला? म्हणजे ऑब्विसली काय आहे, लक्षात ठेवा. आपण डिटेल पाहूया. जे EU देश आहेत, युरोपियन युनियन जे संघ देश आहेत, त्यामध्ये भारताला कोणता दर्जा मिळालाय असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर लक्षात ठेवा, युरोपियन युनियन मध्ये जर पाहायला गेलं, भारताला भागीदारी देश म्हणून अधिकार मिळालेला आहे आणि भारत त्यांचा 22वा भागीदारी देश ठरलेला आहे. ठीक आहे. पॉईंट खूप महत्वाचा, तिसरा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. चौथा प्रश्न, चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राने इतिहासातील सर्वाधिक किती मेगावॅट वीज निर्मितीचा विक्रम केला आहे? तर 2739 मेगावॅट इतका वीज निर्मितीचा विक्रम केला आहे. डिटेल पाहूया आपण. चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राने 42 वर्षाच्या, ठीक आहे, इतिहासातील सर्वाधिक 2739 मेगावॅट वीज निर्मिती करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम प्रतिकूल परिस्थितीत कोळशाचा तुटवडा, पर्यावरणीय अडचणी, तांत्रिक मर्यादा साध्य करण्यात आला आहे. वीज केंद्रातील सर्व 6 युनिट कार्यान्वित ठेवून ही वीज निर्मिती करण्यात आली. या वीज केंद्राची एकूण स्थापित क्षमता सुमारे 3340 मेगावॅट इतकी आहे. चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक वीज केंद्र मानले जाते. पाचवा प्रश्न, उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर कोणते असा आपल्याला प्रश्न विचारलाय. आपण जर पाहायला गेलं, लखनौ हे शहर आहे. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. लखनौ हे उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर बनले आहे. शहरातील 100% कचऱ्यांच्या वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते व खुले कचरा ढिगारे पूर्णपणे हटवण्यात आले आहेत. ठीक आहे. पॉईंट खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा, माहित असणं आवश्यक आहे. झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर कोणतं? लखनौ. काही आपण डिटेल पाहिलंय. सहावा प्रश्न, भारतातील अग्रगण्य फुटवेअर ब्रँड रेड चिपने कोणाला नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केले आहे? तर उत्तर आहे आयुष्मान खुराना यांना रेड अँड चीफने फुटवेअरने नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केले आहे. सातवा प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठ्या कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज CAES पॉवर प्लांट मध्ये काम सुरू केले आहे? खूप पॉईंट महत्वाचा, हा सुद्धा माहित असणं आवश्यक आहे. ऑब्विसली मोठं काम जर पाहायला गेलं, ऑप्शन काय काय आपल्याकडे मित्र, थोडंसं इथे एक पॉईंट चुकलाय. यापैकी नाहीच्या ऐवजी चीनने केलाय. आपण इथे जरा लिहून घेऊया.
ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, उत्तर कोणी केलंय? चीनने केलेलं आहे. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ऑप्शन नंबर आपण 4 करूया. काय आहे? अलीकडे कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठ्या कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज CAES पॉवर प्लांट मध्ये काम सुरू केले? तर कोणी सुरू केलंय? चीन या देशाने सुरू केलेलं आहे. 8वा प्रश्न, जागतिक बौद्ध शिखर संमेलन 26 कुठे झाले? ऑब्विसली ऑप्शन नंबर 3 भारत मंडपम नवी दिल्ली येथे झालेलं आहे. दुसरे जागतिक बौद्ध शिखर संमेलन, त्याला GBS म्हणतो. ठीक आहे. 24 आणि 25 जानेवारी 26 रोजी नवी दिल्ली भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आले. थीम होतं सामूहिक ज्ञान, एकजुटीचा आवाज व सह अस्तित्व. हे त्याचं काय होतं? थीम होतं. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आपण पाहतोय 9वा प्रश्न, भारतीय महिला फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहे? तर उत्तर आहे अमेलिया वाल्वार्डे. हे त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा. आपण डिटेल पाहूया. कोस्टारिका देशाच्या अमेलिया वाल्वार्डे यांची भारतीय वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी AFC महिला आशिया कप 26 ऑस्ट्रेलियापूर्वी तुर्की येथे झालेल्या सराव शिबिरात कार्यभार स्वीकारला आहे. लक्षात असू दे, कोस्टारिका देशाचा आहे. 10वा प्रश्न, जागतिक कुष्ठरोग दिन केव्हा साजरा केला जातो? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. जागतिक कुष्ठरोग दिन जर पाहायला गेला तर तो 30 जानेवारी रोजी साजरा केला जातो. कधी? 30 जानेवारी. ओके. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 11वा, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस GEM ने MSME सहभाग वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य म्हणजे MOU करार केलेला आहे? तर WTC मुंबई सोबत तो करार केलेला आहे. 12वा प्रश्न आपण पाहतोय. 12वा प्रश्न, भारत UAE द्विपक्षीय व्यापाराचे उद्दिष्ट किती आणि कोणत्या वर्षापर्यंत ठेवण्यात आलेले आहे? पाहायला गेलं तर उत्तर आहे USD 200 अब्ज डॉलर पर्यंत 2032 पर्यंत ठेवण्यात आलेले आहे. 13वा प्रश्न, ADNOC गॅस, ठीक आहे, ADNOC गॅसने बाजारात कोणत्या कंपनीसोबत 10 वर्षाचा LNG करार केला आहे? तर HPCL सोबत करार केलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 14वा, गाव पातळीवरील प्रशासकीय कामकाजासाठी पंचम हा व्हॉट्सअप चॅटबॉट कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर उत्तर आहे पंचायती राज मंत्रालयाने सुरू केला आहे. 15वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 16वा प्रश्न, राष्ट्रपती पोलीस कदर्स पुरस्कार 26 कोणत्या पोलीस दलाला जाहीर झालेला आहे? तर उत्तर आहे सिक्कीम पोलिसांना जाहीर झालेला आहे. ठीक आहे. 17वा प्रश्न, भारताने आपल्या राजकीय कर्मचाऱ्यांसाठी बांगलादेशला कोणत्या प्रकारचे पोस्टिंग घोषित केले आहे? तर उत्तर आहे नॉन फॅमिली पोस्टिंग असे घोषित केलेले आहे. 18वा प्रश्न, आशियाई ऑलिम्पिक परिषदच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे शेख जोआन बिन अहमद अल थानी यांची निवड केलेली आहे. 19वा प्रश्न, आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्स इंडिया सर्व्हिस कोठे आयोजित करण्यात आलेला होता? तर उत्तर होतं हैदराबाद बेगमपेट विमानतळ. 20वा प्रश्न, जागतिक आर्थिक मंच कोणत्या राज्य सरकारच्या भागीदारीत C4IR केंद्र स्थापन करणार आहे? तर उत्तर पाहायला गेलं आंध्र प्रदेशमध्ये तो स्थापन करणार आहे. ठीक आहे. आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी ऑलिम्पिक बॅडमिंटन पदक जिंकणारी पहिली खेळाडू कोण होती? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. ऑप्शन आहे PV सिंधू, सायना नेहवाल, अश्विनी बोनप्पा आणि 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 उत्तर आहे जोशना चिन्नप्पा. असे ऑप्शन 4 आहेत आपल्या समोर. लक्षात ठेवा, PV सिंधू आहे, सायना नेहवाल आहे, अश्विनी बोनप्पा आहे आणि जोशना चिन्नप्पा. आपल्याला ऑप्शन मध्ये नुसार उत्तर सांगायचं आहे. उत्तर कमेंट मध्ये काय असणार आहे? ठीक आहे मित्रो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.